Dear students, we are starting the chapter sets and relation. Sets and relation. This is the one of the chapter of the paper 2. आता तुम्हाला पेपर 2 मध्ये किती चॅप्टर्स आहेत आणि हे चॅप्टर कोणत्या नंबरवरचं आहे याचं PDF मी तुम्हाला पाठवलेलंच आहे. तर सेट्स अँड रिलेशनमध्ये ॲक्च्युली सेट्स तुम्हाला नववी 10व्या वर्गामध्ये झालेलं आहे. पण 11वीला सेट्स हे यासाठी दिलेलं आहे की सेट्स नंतर रिलेशन आहे आणि रिलेशन नंतर फंक्शन हे चॅप्टर आहे. हे तिन्ही चॅप्टर्स एकमेकाशी रिलेटेड आहे आणि सेट्स, रिलेशन अँड फंक्शन समजल्याशिवाय आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा जे पेपर 2चे जे चॅप्टर्स आहे लिमिट, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन हे चॅप्टर समजत नाही. त्यामुळे तुम्हाला या पिरियडला बरोबर अटेंड करायचं आहे. हे व्हिडिओ केअरफुली बघायचे आहे. तर व्हॉट इज मीन बाय सेट? सेट म्हणजे काय? Now for example, set of all alphabets. Set of all alphabets ला आपण कशा प्रकारे लिहू? This is झालं set of all alphabets. हे झालं set of all alphabets. The set of all alphabets. Now sets are generally denoted by capital letters. Sets ला जनरली कॅपिटल लेटरने डिनोट करतात. म्हणजे समजा हा सेट आहे तर या सेटला आपण कोणत्याही एका कॅपिटल लेटरने डिनोट करू शकतो. ते लेटर आपण कॅपिटल ए घेऊ शकतो, बी घेऊ शकतो, सी घेऊ शकतो. सपोज दिस इज सेट ए. समजा हा सेट ए आहे. And sets are denoted by capital letters and the elements of a set are denoted by corresponding small letters. आणि जे सेटचे जे एलिमेंट्स असतात ते करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरनी डिनोट करतात. जसं आता ए बी आपण हा घेतला सेट ऑफ ऑल अल्फाबेट्स, त्याचे एलिमेंट्स कोणते झाले? ए बी सी डी अप टू झेड. आता हे जे लेटर आहे आपल्याला एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला स्मॉल लेटरनी लिहावे लागतील. ओके. नाव इफ बी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, B is an element of set A, therefore we write B belongs to A. B belongs to A. Now this is the symbol of belongs to. हा जो सिम्बॉल आहे हा belongs to चा सिम्बॉल आहे. म्हणजे B हा सेट A चा एलिमेंट आहे, त्यामुळे आपण इथे लिहू B belongs to A. And now this is the set of all alphabets. Okay. Now 1 is not an element of this set A. 1 या सेटमध्ये नाही आहे म्हणून आपण काय लिहू? 1 नॉट बिलॉंग्स टू ए. 1 नॉट बिलॉंग्स टू ए. नॉट बिलॉंग्स टू चा सिम्बॉल आपण कसा लिहिला? नॉट बिलॉंग्स टू. म्हणजे इथे मला हे सांगायचं होतं. तर दिस इज द नोटेशन ऑफ अ सेट. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स कोणता राहील? फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबर्स आर स्टार्टिंग फ्रॉम 1 म्हणजे आपण काय लिहू? 1 2 3 अप टू डॅश 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 अप टू इन्फिनिटी. तर दिस इज सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. तर अशा प्रकारे आपल्याला सेटला डिफाईन करायचं आहे. पुन्हा या सेटला सुद्धा आपण एखाद्या कॅपिटल लेटरनी डिनोट करू शकतो. सपोज दिस इज द सेट बी. नाव हिअर 2 इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, देअरफॉर आपण काय लिहू? 2 बिलॉंग्स टू ए. अँड झेड इज नॉट एन एलिमेंट ऑफ दिस सेट. झेड या सेटमध्ये नाही आहे तर आपण काय लिहू? झेड डज नॉट बिलॉंग्स टू ए. झेड डज नॉट बिलॉंग्स टू ए. तर डज नॉट बिलॉंग्स टू चा सिम्बॉल जो आहे तो अशा प्रकारे राहील, जो तुम्हाला मी लिहून दिलेला आहे. तर हे झालं नोटेशन ऑफ अ सेट. मग आपण सेटला कशा प्रकारे डिफाईन करू? इथे आपण लिहिलं सेट ऑफ ऑल अल्फाबेट्स. इथे आपण लिहिलं सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर. जसं युअर क्लास 11th A, 11B, 11C and 11D इज ऑल्सो सेट. सेट ऑफ ऑल फ्लावर्स, सेट ऑफ ऑल बर्ड्स, सेट ऑफ ऑल ॲनिमल्स. तर सेटला आपण कसं डिफाईन करू? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट. व्हॉट इज मीन बाय सेट? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट. म्हणजे जे वेल डिफाईन ऑब्जेक्ट्स असतात त्याला आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि त्याला आपण सेट म्हणून डिनोट करतो. देअरफॉर आपण अशा प्रकारे काय केली? सेटची डेफिनेशन ही केली. इथे आपण पाहिलं नोटेशन ऑफ अ सेट. सेटला आपण कशा प्रकारे डिनोट करतो? एलिमेंट्स ऑफ अ सेट. देर आर व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ अ सेट. सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर, सेट ऑफ ऑल रिअल नंबर, सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर. जसं मी सांगितलं सेट ऑफ ऑल फ्लावर्स. These are the examples of set.
and this is the definition of a set. Okay,